कल की बातें थी वो और एक बार रिकॉल कर लेते हैं. व्हाट द थिंग वी हैव टू डू, व्हाट द थिंग वी हैव टू एग्जीक्यूट. सी XAMPP, htdocs, my data, and start with the execution of select operation. ओके तो अगर हम लोग को डेटा को शो करना है, हाउ वी कैन शो द डेटा, वी कैन जस्ट शो द डेटा बाय यूजिंग सिंपल थिंग select star from table name, right ना? Yes. Okay, select star from table name and just write down MySQL underscore fetch underscore associate and then it just going to be start, it just going to be workout. Okay, आता मी काय केलं होतं काल बघा, मला काय करायचं होतं, क्वेरी शो करायची होती टू वर्कआउट विथ व्हॉट, टू वर्कआउट विथ लॉग इन ऑपरेशन. बट बिफोर ऑफ दॅट आय जस्ट वर्कआउट की हाऊ टू शो दी डेटा इन द फॉर्म ऑफ टेबल. जर मला डेटाबेसमधला डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा असेल आणि तो टॅब्युलर फॉर्ममध्ये दाखवायचा असेल तर फॉर दॅट पर्पज वी आर राईट डाऊन दिस लाईन ऑफ कोड एस्टरडे. ओके, एस्टॅब्लिश द कनेक्शन फर्स्ट लाईन, राईट डाऊन जिथून डेटा सिलेक्ट करायचा आहे तो, नंतर क्वेरी एक्झिक्यूट केली, जो काही क्वेरी एक्झिक्यूट केली त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते डॉलर रिझल्ट्समध्ये स्टोअर केले. जोपर्यंत रेकॉर्ड असेल ओके तोपर्यंत MySQL अंडरस्कोर फेच अंडरस्कोर असोसिएट रिझल्ट मी इथे पास केले. क्लिअर. आणि मग रिझल्ट पास केल्यानंतर त्याला टेबल रो स्लॅश टेबल रोमध्ये एक्झिक्युशन केलं अँड जस्ट वर्कआउट. एम आय क्लिअर? इथपर्यंत आपण आलो होतो. आय होप यू रिमेंबर. हां, आता याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे किंवा काही समजलं नाही असं आहे का मला सांगा. येस गाईज, एनिथिंग दॅट यू नॉट अंडरस्टूड इन टू दिस? येस, एनिथिंग की परत एकदा सांगू याच्यामध्ये? So see what the thing we have to work out, what the thing we have to execute. ओके, सो इथे वर्कआउट करायसाठी आपल्याला काय केलं, आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम लिहिलं. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम लिहिल्यानंतर वी आर जस्ट टेकन दिस रेकॉर्ड MySQL अंडरस्कोर फेच अंडरस्कोर असोसिएट. वी आर जस्ट वर्कआउट विथ MySQL अंडरस्कोर फेच अंडरस्कोर असोसिएट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? MySQL अंडरस्कोर फेच अंडरस्कोर असोसिएट म्हणजे काय, रिझल्टमध्ये जेवढेही रेकॉर्ड्स येतील ते सगळे रेकॉर्ड्स मला इथे रेकॉर्ड नावाच्या व्हॅरिएबलमध्ये दिसतील. मग वन बाय वन जर मला त्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल, इफ आय वॉन्ट टू एक्स्ट्रॅक्ट वन बाय वन रो बाय रो, तर मग मी काय केलं आहे, TR/TR घेतलं आहे. देन राईट डाऊन TD क्वेश्चन PHP इको डॉलर रेकॉर्ड लाईक दिस वन अँड एक्झिक्यूट. एम आय क्लिअर गाईज? क्लिअर ना? आता इथे जर तुम्ही याला बूटस्ट्रॅप वगैरे लिंक केलं, हाऊ, जस्ट गो and check for bootstrap framework, bootstrap. So version घेतोय 3.4.1 and just going to be workout, getting started and link this one, link style sheet bootstrap.min.css like this one. Okay, I am just taking this one. So I write down here like this. Okay, bootstrapला लिंक केलं आहे. आता टेबलला मी लिहितो आहे class is equals to simply इथे लिहितो TABLE table. Okay, now see how it will be look like, how it will be execute. localhost slash login.php. सो सी आता मला पूर्ण रेकॉर्ड प्रॉपर टॅब्युलर फॉर्ममध्ये भेटतील. त्याला कंटेनरमध्ये टाका. ओके, आणि वर्कआउट करा. सो इट जस्ट गोइंग टू वर्कआउट लाईक. तर मला दुसरी रो प्रिंट करायची असेल याच्यामध्ये दुसऱ्या कॉलममध्ये प्रिंट करतो. TD/TD नेम घेतला आहे. सेकंड कॉलम पाहिजे कॉन्टॅक्ट. सो आय राईट डाऊन हिअर कॉन्टॅक्ट. नाव सी हाऊ इट विल बी लुक लाईक. येत आहे? हां, कॉन्टॅक्टमध्ये काहीतरी गडबड आहे, कॉलमचं नाव चुकलं आहे. सो जस्ट ओपन द PHP MyAdmin अँड चेक फॉर द डेटाबेस localhost/PHP MyAdmin.
database, name of the database is MyDB 451 database, MyDB 451 like this. Okay, user data, C number, contact number. So we just need to write down here C number, CNUMBER, C number. Okay, so what the thing, just see, clear का? Okay ना? That the thing we are just work out, that the thing we are just executed. Okay, so what the thing we are work out, we just make it for the execution like this. So it just giving the data or output like this one. Okay, मग तुम्हाला जे कुठलेही कॉलम्स इथे दाखवायचे असतील ते कॉलम्स आपण इथे बघू शकतो. क्लियर? ओके, नाउ नेक्स्ट थिंग वी हैव टू डू, नेक्स्ट थिंग वी हैव टू एग्जीक्यूट. थोड़ा ध्यान दीजिए, आगे बढ़ते हैं, वर्कआउट करते हैं. नाउ लेट्स प्रोसीड. नाउ आई वांट टू गो फॉर सिलेक्ट ऑपरेशन विथ वेयर कंडीशन. मीन्स व्हाट आई वांट टू डू, करना क्या है हम लोगों को, वी जस्ट वांट टू ऑपरेट विथ लॉगिन पैनल. ओके, लॉगिन पैनल के साथ वर्कआउट करना है, लॉगिन पैनल के साथ एग्जीक्यूट करना है. तो लॉगिन पैनल के साथ अगर वर्कआउट करना है तो व्हाट द थिंग वी नीड टू डू, व्हाट द थिंग वी नीड टू एग्जीक्यूट. सो आई वांट टू टेक ईमेल ॲज अ इनपुट अँड आय वांट टू टेक पासवर्ड ॲज अ इनपुट. ओके, तुम्ही न्यू पेजला वर्कआउट कराल, न्यू पेजला एक्झिक्यूट कराल. मला ईमेल ॲज अ इनपुट घ्यायचं आहे, मला पासवर्ड ॲज अ इनपुट घ्यायचं आहे. जर ईमेल आणि पासवर्ड मॅच होत असेल तर मी म्हणेल व्हॅलिड युजर, एल्स मी म्हणेल इनव्हॅलिड युजर. क्लियर का? राईट ना? सो व्हॉट द थिंग वी हॅव टू वर्कआउट, व्हॉट द थिंग वी हॅव टू एक्झिक्यूट. काय वर्कआउट करायचं आहे, कसं वर्कआउट करायचं आहे, कुठल्या वेनी वर्कआउट करायचं आहे, लेट्स सी. मला असं लॉजिक सांगू शकेल कोणी, काय करावं लागेल? येस गाईज, व्हॉट इज द लॉजिक? येस, काय करावं लागेल? लॉगिन करायसाठी काय करावं लागेल? व्हॉट द क्वेरी वी नीड टू फायर? yesterday I told you. Select start from using data where email equals to select start from user data where email is equals to question mark and password is equals to question mark, like email is equals to name of the email and password is equals to name of the means value of the password. Now I am going to be take a start from the scratch. आता मी इथे प्रॉपर लॉगिन पैनल डेव्हलप करतोय. ओके, सो आई एम गोइंग टू बी इरेज दिस होल लाइन ऑफ कोड और लेट्स कीप द फॉर्म ऑन लिया. मी इथे फॉर्मला ॲज इट इज ठेवतो. ठीक आहे, फॉर्मला ॲज इट इज ठेवतो. आता हा लाईन ऑफ कोड मी इथून काढून टाकतो. कंट्रोल एक्स याला दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करतो कारण मला डेटाबेस कनेक्टिव्हिटी परत करावी लागेल. ओके, हां सी. ठीक आहे, आता व्हॉट द फर्स्ट थिंग, नाऊ आय एम टेकन द फॉर्म. आता जर तुम्ही लॉगिनला बघितलं तर आपण इथे फॉर्म घेतला आहे. नाउ आई एम जस्ट गोइंग टू बी राइट डाउन हियर प्लेस होल्डर इज इक्वल्स टू PLACEHOLDER प्लेस होल्डर इज इक्वल्स टू एंटर पासवर्ड, ENTER एंटर पासवर्ड, PASSWORD. ओके, सो व्हाट द एंटिटी वी हैव टू बिल्ड अप, व्हाट द एंटिटी वी हैव टू एक्झिक्यूट. वी हैव टू टेक टू थिंग्स ॲज अ इनपुट, ईमेल अँड पासवर्ड. थोडंसं याला प्रॉपरली ऑर्गनाइज करतो. आता मी बूटस्ट्रॅप लिंकच केलं आहे तर आठवते ना बूटस्ट्रॅप? येस नो, कंटेनरमध्ये पुट करतोय. जस्ट गोइंग टू बी राइट डाउन /div. ओके, div/div. सो लाइक दिस वी आर गेटिंग and just going to be write down here class is equals to form hyphen control, like this. Again we have to write down class is equals to form hyphen control, like this. Okay, and just याला br/, again br/. now first of all we need to check when we have to do the login, when we are click on button. जेव्हा आपण बटनला क्लिक करू तेव्हाच लॉगिन झालं पाहिजे. मग मला बटन क्लिकिंग कसं लिहावं लागेल? हाऊ वी हॅव टू राईट डाऊन द बटन क्लिकिंग? येस गाईज, if set
in bracket dollar underscore post $_post name of the square button, bracket right? Clear? So just starting the line of code as usual, we are worked out yesterday, PHP, then question here, then we are write down if is set in bracket $_post, if is set $_post in square bracket, opening brace, closing brace. What we have to do here in single quotes, we have to just pass the name of button, that is sub. ओके, वी आर पास द नेम ऑफ बटन दॅट इज सब. म्हणजे काय होईल, जेव्हा बटन क्लिक होईल तेव्हाच ह्या गोष्टी वर्कआउट होतील. मग मला आधी काय करावं लागेल, मला डेटाला एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल. आय जस्ट नीड टू एक्स्ट्रॅक्ट द डेटा फ्रॉम द बोथ टेक्स्ट बॉक्सेस. मग कसं एक्स्ट्रॅक्ट करेल, $name इज इक्वल्स टू वॉट, आय एम जस्ट गेटिंग द डेटा फ्रॉम दिस वन. $name इज इक्वल्स टू $_post इन स्क्वेअर ब्रॅकेट, वी हॅव टू जस्ट पास सिंगल कोट्स नेम. म्हणजे काय पास करावं लागेल आपल्याला, ईमेल. ओके, अगेन Ctrl+C Ctrl+V, इथे मी लिहितोय वॉट, ईमेल. इथे काय लिहितो मी, वॉट, पासवर्ड, PASS पासवर्ड. सो वी नीड टू पास हिअर वॉट, पास. मग आता हे झाल्यानंतर वी नीड टू एस्टॅब्लिश द कनेक्शन विथ वॉट, वी नीड टू एस्टॅब्लिश द कनेक्शन विथ डेटा बेस. database. Okay, we need to establish the connection with what, we need to establish the connection with database. How we can establish the connection with the database, again same way. तोच MySQL अंडरस्कोर कनेक्ट नावाचा कोड घेतला, लिंक केलं. त्याच्यानंतर अगेन क्वेरी सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर डेटा, सेम क्वेरी वी नीड टू वर्कआउट. बट कंडिशन वी आर गोइंग टू पास ओनली वेअर नेम ऑफ कॉलम काय आहे, ईमेल इज इक्वल्स टू जो मी ईमेल एक्स्ट्रॅक्ट करेल, दोन्ही टेक्स्ट बॉक्समधनं डेटा एक्स्ट्रॅक्ट केला आहे हा इथे. ओके, नेम इज इक्वल्स टू वॉट, वेअर ईमेल इज इक्वल्स टू वॉट, इन सिंगल कोट्स वी हॅव टू पास $email. सिंगल कोट्समध्ये $email पास करावं लागेल. ओके, अँड पास इज इक्वल्स टू $pass पास करावं लागेल. ओके, सिम्पल लॉजिक इज देअर. मग परत MySQL अंडरस्कोर फेच अंडरस्कोर असोसिएट वाईल जोपर्यंत रेकॉर्ड असेल तोपर्यंत. म्हणजे काय होईल पहा, जर रेकॉर्ड मॅच झालं तर हा वाईल लूप एकदा एक्झिक्यूट होईल ना, ऐसा और नो गाइज, समजतंय का? पलाश, निखिल, अजिंक्य, धनश्री, येस सर. क्लियर ना? वाईल लूप एकदा तरी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे ना, ऐसा और नो. जर रेकॉर्ड मॅच होत असेल तर वाईल लूप एकदा तरी एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, बरोबर? येस. Right? So what the thing we can do for that, what the thing we can execute for that, so select star from user data where just we are write down email is equals to $email and password is equals to $pass. Okay, so MySQL underscore query $con $user. Okay, while $record is equals to MySQL underscore fetch underscore associate, which is going to be deal. Now what we have to do for this, what we have to do, आता मी काय करतो ना, एक व्हॅरिएबल घेतो $count नावाचा, त्याला 0 ने इनिशियलाइज करतो. मग जर समजा एक जरी रेकॉर्ड मॅच होत असेल तर काउंट इज इक्वल्स टू व्हॉट, काउंट प्लस 1. लक्षात आलं काय केलंय? समजलंय का? हो की नाही तर सांगा मला. नाही नसेल समजलं नाही म्हणा, समजलं असेल हो म्हणा, परत सांगतो. रिपीट वन, गुड. असं सांगा, बोलत जा बरं, तुमचं नुकसान होईल. ओके, हां. सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर डेटा वेअर ईमेल इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आणि पासवर्ड इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आता माझा एक छोटासा क्वेश्चन आहे पहा. जर समजा मी ईमेल ID आणि पासवर्ड पास केला ABCD आणि ABCD, ईमेलची व्हॅल्यू पण ABCD आहे आणि पासवर्डची व्हॅल्यू पण ABCD आहे, मला सांगा किती रेकॉर्ड एक्स्ट्रॅक्ट होतील? येस गाईज, येस प्लीज रिप्लाय, आन्सर. किती रेकॉर्ड, जर मी ईमेलची व्हॅल्यू ABCD घेतली आणि पासवर्डची पण व्हॅल्यू ABCD घेतली तर किती रेकॉर्ड एक्स्ट्रॅक्ट होतील? 1 2 3 4 5. चुकलं तरी चालेल, बोला रे. 0 ना? येस और नो? असं तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये केलं तर कसं होईल? हां, जॉब पाहिजे ना? येस और नो? पक्का?
तुम्ही असे बोल, इथेच असा प्रॉब्लेम आहे, माझ्याच समोर तुम्ही बोलत नाही. माझं म्हणणं आहे चुकीचं बोला ना, काही प्रॉब्लेम नाही ना, मी आहे ना इथे. बरं तुम्हाला काही फाशीची शिक्षा नाही देणार आहे तुम्ही चुकीचं बोलले तर, बरोबर ना? बोलायला प्रॉब्लेम काय? घरच्यांनी सांगितलं का की क्लासमध्ये बोलायचं नाही म्हणून? येस सोनल, निखिल, असं काही आहे का? नाही सर. पक्का ना? हां सर. मग जे तुमच्या डोक्यात येतं ना ते बोलायचं. ओके, मी तुम्हाला कित्येकदा सांगितलं की बोला बोला, चुकलं तरी चालेल पण ॲटलिस्ट बोला. ओके, सो इथे जर मी ABCD आणि ABCD पास केला, ईमेल आणि पासवर्ड, किती रेकॉर्ड एक्स्ट्रॅक्ट होतील? 0. एक पण नाही. एक पण नाही, म्हणजे 0 होतील ना. मग मी काय केलं आहे, माझं म्हणणं काय, माझं टार्गेट काय पहा. बरं समजा मी जर ईमेल आय डी पास केला abcd@gmail.com आणि पासवर्ड पास केला ABCD, किती रेकॉर्ड एक्स्ट्रॅक्ट होतील? 1. होईल का 1? की काहीच नाही होईल? Yes, sir. 1/8,000. बोला बोला. हां, एक होईल की काहीच नाही होईल? 1. एक होईल. एक होईल, बरोबर ना? म्हणजे जर माझा रेकॉर्ड मॅच झालं तर एक तरी रेकॉर्ड मला आउटपुटमध्ये भेटतं, बरोबर? असं नो. मग मी काय केलं, इथे क्वेरी फायर केली, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर डेटा वेअर ईमेल इज इक्वल्स टू दिस अँड पासवर्ड इज इक्वल्स टू दिस. म्हणजे काय, एक जरी रेकॉर्ड मॅच झालं तर एक तरी मला आउटपुट भेटेल. मग मी काय केलं, जर रेकॉर्ड मॅच होत असेल तर मी वाईल लूप पास केला. वाईल लूप पास केला म्हणजे फिरवलं त्याला वाईल लूपमध्ये. आता जर मॅच झालं तर काउंटची व्हॅल्यू आधी 0 होती ना, तर काउंटची व्हॅल्यू काउंट प्लस 1 होईल, एकनी वाढेल. असं नो. Yes. आणि मॅच नाही Yes, झाला sir. तर काउंटची व्हॅल्यू काय राहील? 0. 0. 0. लक्षात आलं ना काय बोलतोय? लॉजिक समजलं आहे का? Yes. ओके ना? मग मी सरळ एक इफ लूप लिहितो. इफ जर कोणाची व्हॅल्यू, काउंटची व्हॅल्यू काय असेल, इक्वल्स टू 0 असेल, तर काय प्रिंट करावं लागेल मला? व्हॉट? Invalid user. इनव्हॅलिड युजर. सिम्पल लॉजिक. ओके, असं नसेल तर एल्स, ओपनिंग ब्रेस क्लोजिंग ब्रेस, इको व्हॅलिड युजर. एम आय क्लिअर गाईज? Yes. समजलं आहे का? आता जर मी याला रिफ्रेश केलं, समथिंग इज मिसिंग, कुठला तरी ओपनिंग ब्रेस क्लोजिंग ब्रेस बघा. इफ इज सेट, इज सेट, ओपनिंग ब्रेस क्लोजिंग ब्रेस, इको काउंट, कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे. अनएक्सपेक्टेड एरर, लाईन नंबर 10. चेक इट. हां, इथचा परत तेच झालं आहे. हां, ओके. हां, सी. आता मी काय पास करतो इथे, abcd@gmail.com आणि ABCD पासवर्ड. हां, व्हॉट इट गिव्स, काहीच नाही, कारण मेथड इज इक्वल्स टू गेट आहे. मेथड इज इक्वल्स टू पोस्ट करा, मेथड इज इक्वल्स टू मेथड. हां, नाव लेट मी रिफ्रेश वन्स अगेन. ओके, abcd@gmail.com, ABCD एंटर केलं. व्हॉट इट सेज, व्हॅलिड Valid युजर. user. कारण तो मॅच झाला. मॅच झाल्यामुळे काउंटची व्हॅल्यू एकनी वाढली, बरोबर का? Yes. काउंट इज इक्वल्स टू काउंट प्लस 1, काउंटची व्हॅल्यू एकनी वाढली, काउंटची व्हॅल्यू एकनी वाढल्यामुळे व्हॅलिड युजर झाला. आता इनव्हॅलिडची कंडिशन चेक करतो. सेम, आता लॉजिक हेच कॉमन आहे, तुम्ही कुठेही जा. आता मी रॉंग पासवर्ड पाठवतो, चेक करतो, व्हॉट आउटपुट विल गिव्ह, इनव्हॅलिड युजर. गेटिंग माय पॉईंट? Yes, sir. ओके ना? सिम्पल लॉजिक आहे, काही मोठी गोष्ट वर्कआउट करायची गरज नाही, फक्त लॉजिक बिल्डअप करता आलं पाहिजे. मग तो सी असो, जावा असो, पायथॉन असो, प्रोग्रामिंग लँग्वेज कुठली असू द्या, बस हेच वर्कआउट होईल डेटाबेसमध्ये. रेकॉर्ड भेटतात का पहा. रेकॉर्ड जर एक जरी भेटत असेल तर आपण बोलणार आहे त्याला की रेकॉर्ड मॅच झालं आणि आउटपुट मला भेटलं. एम आय क्लिअर? Yes. Yeah. क्लिअर ना? ट्राय टू वर्क, ट्राय टू एक्झिक्यूट. तुला याला वर्कआउट करायचं इज ऑल. ओके, सो फॉर टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हियर. विल गो ऑन दिस अगेन टुमारो ॲट सेम टाईम. सेशन ट्रॅकिंग मेकॅनिझम बघूया उद्या. हाऊ द सेशन ट्रॅकिंग मेकॅनिझम इज वर्कआउट इन अ PHP अँड हाऊ वी कॅन रिडायरेक्ट. जर व्हॅलिड युजर नेम पासवर्ड असेल
तर तो रिडायरेक्ट झाला पाहिजे त्याच्या कन्सोलला. आणि सेम प्रोजेक्ट जसा JSPमध्ये बनवला तसाच प्रोजेक्ट इथे वर्कआउट करू शकता. एम आय क्लिअर गाईज? पलाश, वेदिका, अजिंक्य, सोनल, धनश्री, निखिल. Yes, sir. प्रोजेक्ट करा बरं. JSPचा पण प्रोजेक्ट दिला नाही तुम्ही मला अजून. Okay, try to work out. We'll go on this one tomorrow at same time. Bye bye. Good day. Take care, guys.